नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे स्वागत करते आपलं युनिक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण बघा आपल्या पोलीस भरती स्पेशल पीवायक्यू सिरीज जी आपली चालू आहे त्याचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी आलेलो आहे। मागच्या 2-3 व्हिडिओ बघा, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहासमध्ये गव्हर्नर जनरल त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न बघितलेले आहे आणि काही स्पेशल लेक्चर सुद्धा मी या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही बघा, चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। आज जो आपण टॉपिक कव्हर करणार आहे मित्रांनो, बघा त्याचं नाव राहणार आपल्याला मराठा साम्राज्य। महाराष्ट्रामध्ये मराठा साम्राज्य आहे त्याचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि त्या टॉपिकवर मोठ्या प्रमाणात प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे। इव्हन बघा, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, यावर सुद्धा हे प्रश्न विचारले जातात। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात घडलेल्या घडामोडी आहे, संभाजी महाराज त्यांच्या काळात घडलेल्या घडामोडी आहे, किंवा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे त्यावर सुद्धा प्रश्न पडताना दिसतात। पानिपतचे युद्ध यावर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहे या टॉपिकला पडताना दिसते। तर मित्रांनो बघा, आपण या टॉपिक मधून जे सगळे प्रश्न बनलेले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू विथ डिटेल, त्याला डिकोडिंग करण्याचा प्रयत्न सुद्धा या लेक्चर मध्ये आपल्याला आहे। तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया आपलं मराठा साम्राज्य पीवायक्यू सीरीजच्या लेक्चरला। चला बघा, इथे तुम्हाला या टॉपिकला बघा चांगले जे आहे प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर जे आहे मोठ्या प्रमाणात प्रश्न जे विचारले आहे, लक्षात घ्यायचा आहे। तर ते प्रश्न तुम्हाला कव्हर करून ठेवण्याचं काम मित्रांनो या सिरीजच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। पुढे चला बघा, आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे जो मुंबई कारागृह पोलीस 2024 ला हा प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला होता। बघा प्रश्न काय आहे, प्रश्न विचारला आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील घटनांचा कालानुक्रम लावा। म्हणजे बघा, प्रत्येक घटना जी आपल्याला विचारण्यात आलेली आहे त्याचा कालानुक्रमे आपल्याला क्रम लावायचा आहे। हा नवीन ट्रेंडिंगचे प्रश्न आहे, कठीण स्वरूपातले प्रश्न अशा प्रकारचे राहतात। बघा, पहिल्यांदा सर्वात पहिली घटना होती अफजल खानाचा वध। हा अफजल खानाचा वध लक्षात ठेवा, 1659 ला जो आहे अफजल खानाचा वध जो आहे प्रतापगडच्या पायथ्याशी करण्यात आलेला आहे। 1659 छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट जी आहे प्रतापगडच्या पायथ्याशी झाली होती आणि तिथेच बघा 1659 ला अफजल खानाचा वध करण्यात आलेला आहे। पुढे बघा, शाहिस्तेखानाचा वध तर नाही, शाहिस्तेखानाची बोटे कापण्यात आली होती आणि ते वर्ष लक्षात घ्यायचं तुम्हाला, 1663 ला शाहिस्तेखानाची जी बोटे आहे पुण्याच्या लाल महल मध्ये कापण्यात आलेली होती। तर 1663 ला जर म्हटलं तर शाहिस्तेखानाचा वध करण्यात आलेला होता किंवा बोटे कापण्यात आलेली आहे। पुढे बघा, पन्हाळ्याचा वेढा हा घेतला होता, लक्षात ठेवा, पन्हाळ्याचा वेढ्याची घटना जी घडलेली आहे ती आहे 1660। हाच तो पन्हाळा किल्ला आहे जिथून छत्रपती शिवाजी महाराज जे आहे पावनखिंडीहून विशाळगडावर पोहोचतात। सिद्धीजोर जो आहे ह्याला वेढा देते आणि तिथून जो आहे निसटता पाय घ्यावा लागतो, लक्षात ठेवायचा आहे। तर ते जे घटना आहे पन्हाळ्याचा वेढा 1660 आणि सुरतची पहिली लूट जर विचारलं, लक्षात ठेवा मित्रांनो 1664। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर 2 लूट केलेल्या आहे, एक 1664 आणि दुसरी आहे 1670। इथे पहिली लूट विचारली आहे म्हणून 1664। जर क्रम बघा, पहिल्यांदा सर्वात पहिले येणार 1660 म्हणजे इथे पहिल्यांदा अ, मग येणार तुम्हाला 59 नंतर तुम्हाला 60, त्याच्यानंतर येणार आहे क, त्यानंतर इथे बघा तुम्हाला 1663 याचा अर्थ ब आणि लास्ट मध्ये आहे 1664 याचा अर्थ ड। ऑप्शन आपल्याला पाहिजे अ, क, ब आणि ड। ऑप्शन जर बघा तुम्हाला ऑप्शन नंबर 3 जे आहे आपलं उत्तर राहणार आहे, लक्षात ठेवा अ, क, ड, ब आणि ड। इथे अफजल खानाचं वध 1659, शाहिस्तेखान 1663, पन्हाळ्याचा वेढा 1660 आणि सुरतची पहिली लूट जे करण्यात आलेली आहे ते 1664 ला आपण बघा सुरतची पहिली लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे। आता मुंबई कारागृह पोलीस 2024 ला प्रश्न आलेला होता, माहिती सुद्धा। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। नेक्स्ट प्रश्न बघा, छत्रपती शाहू महाराज यांनी बघा सातारा येथे कोणत्या वर्षी राजधानी निश्चित केलेली आहे? छत्रपती शाहू महाराज आणि राजधानी आहे सातारा। लक्षात द्यायचं उत्तर येते 1708। 1708 ला राजधानी जी आहे ते साताऱ्याला घोषित करण्यात आलेली आहे। काय झालं समजून घ्या। बघा 1708 ला बघा, 1707 ला बघा एक लढाई झाली आहे, खेडची लढाई। लक्षात ठेवा, खेडची लढाई प्रसिद्ध राहिलेली आहे। खेडची लढाई झाली होती 1707 ला। महाराणी ताराबाई वर्सेस छत्रपती शाहू। बघा, महाराणी ताराबाई वर्सेस छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये खेडची लढाई झालेली आहे आणि खेडच्या लढाईमध्ये बघा महाराणा ताराबाई यांचा जो आहे तो पराभव
छत्रपती शाहू महाराजांनी केलेला होता आणि याच प्रभावानंतर बघा छत्रपती शाहू महाराजांनी आपली राजधानी 1708 ला सातारा जे आहे ते घोषित करण्यात आलेली आहे. तर सातारा जे आहे 1708 ला स्वराज्याची राजधानी घोषित करण्यात आलेली होती. आता बघा इकडे महाराणी ताराबाई यांचा पराभव झाला. महाराणी ताराबाई यांचा पराभव झाल्यामुळे बघा महाराणी ताराबाई यांनी स्वतः एक नवीन गादी निर्माण केलेली आहे कोल्हापूरला. लक्षात ठेवा, कोल्हापूरला नवीन गादी महाराणी ताराबाई यांनी निर्माण केली. याचा अर्थ मराठा साम्राज्यामध्ये 2 राजधान्या होत्या. एक तर होती सातारा जी 1708 ला निर्माण झालेली आहे आणि एक होती बघा कोल्हापूर जे महाराणी ताराबाई यांनी आपली राजधानी कोल्हापूरला निर्माण केलेली आहे. या 2 राजधान्या आपल्या मराठा साम्राज्याला राहिलेल्या आहेत. हा प्रश्न होता 1708 ला साताराला आपली राजधानी निश्चित करण्यात आलेली आहे. हा सुद्धा बघा मुंबई कारागृह पोलीस 2024 ला प्रश्न पडलेला आहे. मुंबईला मित्रांनो बघा जीएस जे आहे चांगलं विचारलं जाते आणि प्रश्नाचं स्वरूप सुद्धा जास्त आहे, संख्या सुद्धा जास्त आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा जीएस तुम्हाला मुंबईला जर फॉर्म भरत असेल तर जीएस वर पकड असणं तुम्हाला चांगल्या लेवलला आवश्यक राहणार आहे. पुढे चला तिसरा आणि आपला बघा नेक्स्ट प्रश्न होता आपला मुंबई चालक 2024 ला मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा काय खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. अचूक याचा अर्थ होते बघा बरोबर. बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे की यापैकी बरोबर कोणतं राहणार आहे. अचूक म्हटलेला आहे. मुंबई चालक 2024 ला प्रश्न आलेला आहे बघा. पहिला आहे पेशवा. पेशवाचं काम दिलं आहे सैन्याची व्यवस्था पाहणे. हे चूक आहे. लक्षात ठेवा पेशवाचं काम होतं राज्य कारभार सांभाळणे. तर पेशवा जे आहे लक्षात ठेवायचं राज्य कारभार सांभाळणे त्यांचं काम राहिलं आहे. ते तर काम नाही राहिलेलं आहे. सुमंत जर म्हटले बघा तर स्वराज्याचे सरन्यायाधीश नाही. सुमंतचं काम होतं लक्षात ठेवा मित्रांनो परराष्ट्र व्यवहार सांभाळणे. हे सुद्धा चुकीचं झालेलं आहे. तिसरं बघा सचिव जो आहे तो राहिलेला आहे परराज्य संबंध नाही. लक्षात ठेवायचं आहे सुमंताचं काम परराज्य संबंध राहिलेला आहे. सचिव जे आहे ते राहणार नाही. त्यामुळे बघा ऑप्शन नंबर 4 अमात्य. अमात्याचं काम बरोबर आहे. लक्षात ठेवा जमा खर्च पाहणे. आणि स्वराज्यामध्ये जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये अमात्य होते लक्षात ठेवा रामचंद्र मुजुमदार. तर रामचंद्र मुजुमदार नावाची व्यक्ती जे आहे हे अमात्य राहिलेले आहे आणि यांचंच काम होतं जमा खर्च पाहणे. रामचंद्र मुजुमदार. इथे लक्षात घ्या मित्रांनो बघा सर्वात जास्त प्रश्न आपल्याला अष्टप्रधान मंडळावर आतापर्यंत विचारण्यात आलेले आहे. खालीलपैकी ते अष्टप्रधान मंडळाला या व्यक्तीचं काम काय, सुमंतचं काम, सरन्यायाधीश काय, पंडितराव काय, त्यांचे काम विचारण्यात आलेले आहे किंवा खालीलपैकी कोणता व्यक्ती कोणतं पद सांभाळत आहे हे तुम्हाला डिटेल मध्ये माहित असणं खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही जर मागच्या पीवायक्यूचा आधार घ्याल तर तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न अष्टप्रधान मंडळावर पडलेले आहे. ते आपण बघा डिटेल मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघा तुम्हाला सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आपल्याला एक्झॅक्ट माहित असणं जरुरी आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणता व्यक्ती होता आणि त्यांचं कार्य काय माहित असणं जरुरी आहे. बघा पहिले आहे रे पेशवे किंवा प्रधान. व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा याला वारंवार प्रश्न विचारलेले आहे. पहिला व्यक्ती आहे पेशवे किंवा प्रधान जे होते मोरो त्र्यंबक पिंगळे आणि यांचं काम बघा राज्य कारभार चालवणे. पेशवा जो मेन होता इथे लक्षात ठेवा राज्य कारभार चालवणे आणि ते व्यक्ती होते मोरो त्र्यंबक पिंगळे. नंबर 2 अमात्य. लक्षात ठेवायचं अमात्य होते रामचंद्र मुजुमदार. लक्षात ठेवा अमात्य जर म्हटलं आपल्याला रामचंद्र मुजुमदार आणि काम यांचं जमा खर्च पाहणे. जो काही जमा खर्च आहे ते सांभाळण्याची जिम्मेदारी अमात्य या व्यक्तीवर देण्यात आलेली होती आणि अमात्य होते रामचंद्र मुजुमदार. तिसरे बघा सचिव. सचिव राहिला रे अण्णाजी दत्तो. लक्षात ठेवायचं आहे सचिव जर म्हटलेला अण्णाजी दत्तो. काम राहिल्यांचं सरकारी आज्ञापत्र पाठवणे हे सचिवांचं काम राहिलं आहे. अण्णाजी दत्तो जे आहे ते स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव म्हणून कामाला होते. अण्णाजी दत्तो सरकारी आज्ञापत्र पाठवणे. चौथे बघा सेनापती. सेनापती आहे मित्रांनो हंबीरराव मोहिते. सेनापतीचं काम तर सगळ्यांना माहित आहे सैन्याची व्यवस्था पाहणे, सैन्यासंबंधी जी काही जिम्मेदारी आहे ते सगळं सांभाळण्याचं काम जे व्यक्ती करत होते त्यांचं नाव आहे हंबीरराव मोहिते. सैन्याचे नेतृत्व करणे. पुढे बघा पंडितराव. 5वं लक्षात ठेवा पंडितरावून लक्षात ठेवायचं आहे मोरेश्वर पंडित. पंडितराव तुम्हाला लक्षात राहते बघा मोरेश्वर पंडित यांचं जे काम आहे ते धर्माची कामे पाहणे. त्यानंतर बघा न्यायाधीश. न्यायाधीश तुम्हाला लावलेले आहे निराजी रावजी. लक्ष द्या न्यायाधीश जर म्हटलेला निराजी रावजी यांचं काम होतं न्यायदान करणे. जे काही न्यायदान आहे तर न्यायदान करण्याचं काम निराजी रावजी नावाची व्यक्ती करत होते. त्यानंतर बघा मंत्री आले रे दत्ताजी वाकनीस. मंत्री जर म्हटलं आपल्याला लक्षात घ्या दत्ताजी वाकनीस ज्यांचं काम होतं
पत्र व्यवहार पाहणे. लक्षात ठेवा, मंत्र्याचं काम म्हटलं तर पत्र व्यवहार पाहणे. आणि शेवटी बघा, सर्वात महत्वाचे सुमंत. लास्ट मध्ये आपल्याला विचारलेलं आहे सुमंत जे व्यक्ती होते रामचंद्र डबीर. लक्षात ठेवा, सुमंत म्हटलं तर रामचंद्र डबीर. परराज्याशी संबंध ठेवणे. तर हे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. यात बघा 5-6 नाव आयएमपी आहे. सर्वात पहिले पेशवे किंवा प्रधान मोरो त्र्यंबक पिंगळे आयएमपी आहे. अमात्य हे 2 लक्षात ठेवा, पेशवे किंवा प्रधान आणि अमात्य. पेशवे प्रधान आहे मोरो त्र्यंबक पिंगळे, अमात्य आहे रामचंद्र मुजुमदार. काम होतं यांचं जमा खर्च पाहणे. सुमंत सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे बघा, सुमंत होते रामचंद्र डबीर. लक्षात ठेवायचं, सुमंत म्हटलं तर रामचंद्र डबीर, ज्यांचं काम आहे परराज्याशी संबंध ठेवणे. म्हणजे काही छोटे मोठे राज्य राहतात आजूबाजूला, त्या राज्यासोबत त्यांचा आपले संबंध ठेवण्याचे काम ते लक्षात ठेवा. कोण होतं म्हटलं तर सुमंत रामचंद्र डबीर. पंडितराव मोरेश्वर पंडित. सेनापती होते हंबीरराव मोहिते. सचिव होते अण्णाजी दत्तो. अमात्य आहे रामचंद्र मुजुमदार. आणि पेशवे किंवा प्रधान जर म्हटलं मित्रांनो मोरो त्र्यंबक पिंगळे, ज्यांचं काम होतं राज्यकारभार पाहणे. तर या टॉपिकला तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले आहे. एक तर त्यांचं काम किंवा व्यक्ती कोण होते हे बरोबर करून ठेवा, इथेच तुम्हाला प्रश्न विचारताना दिसते. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आला बघा, 4थ्या नंबरचा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे. बघा रे, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम कोणते होते? आता सांगितलंय सुमंताचं काम कोणतं, यावर प्रश्न आलेला आहे. बीड चालक 2024. हे मागच्या वर्षीचे प्रश्न आहे मित्रांनो, बघा तुम्हाला विचारण्यात आलेले आहे. बघा, सुमंत म्हटलं मी सांगितलंय, सुमंताचं काम जर म्हटलं तर लक्षात ठेवा परराज्याशी संबंध ठेवणे हेच काम राहणार आहे. कोणाचं म्हटलेलं? सुमंत. आणि सुमंत जे होते आपल्या अष्टप्रधान मंडळातील, लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे रामचंद्र डबीर. कोणतं म्हटलेलं? सॉरी, रामचंद्र डबीर जे आपले आहेत, डबीर नावाचे व्यक्ती जे राहणार आहे, लक्षात ठेवा रामचंद्र डबीर जे आहेत तेच आपले लक्षात ठेवा सुमंत राहणार आहे. डबीर सुमंत जर म्हटलं तुम्हाला डबीर. सैन्याची व्यवस्था पाहणे बघा, सर सेनापती लक्षात ठेवायचं आहे. हंबीरराव मोहिते जे राहिलेले आहे, लक्षात ठेवा हंबीरराव मोहिते हे सर सेनापती म्हणून काम करत होते. तर ते सर सेनापतीचं काम आहे हंबीरराव मोहिते. न्यायदान करणे म्हटलं तुम्हाला न्यायाधीश निराजीरावजी यांचं काम राहिलं आहे न्यायाधीश. आणि धार्मिक व्यवहार पाहणे लक्षात ठेवा पंडितराव. मोरेश्वर पंडित नावाचे व्यक्ती होते पंडितराव, जे धार्मिक व्यवहार पाहणे. आणि न्यायदान करण्याचं काम होतं निराजी रावजी नावाचे व्यक्ती आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर निराजी रावजी व्यक्ती जे आहे यांचं काम होतं न्यायदान करणे. हेच तुम्हाला प्रश्न बघा अष्टप्रधान मंडळावरच तो प्रश्न आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते अष्टप्रधान मंडळ तुम्ही क्लिअर चांगल्या लेवलनं अंडरस्टँड करून ठेवण्याचा प्रयत्न करा. क्लिअर आहे? चला पुढच्या प्रश्नाकडे या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा बघा तुम्हाला रे, पुणे लोहमार्ग चालक 2024 ला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न बघा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे? तिसऱ्यांदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आता सांगितलं परराष्ट्र मंत्री म्हटलं तर सुमंत, लक्षात ठेवा डबीर नावाचे व्यक्ती जे आहे हे सुमंत होते. मंत्री जर म्हटलं तुम्हाला तर दत्ताजी वाकनीस. मंत्री जर म्हटलं लक्षात ठेवायचं आहे दत्ताजी वाकनीस जे आहे ते मंत्री म्हणून आपल्या अष्टप्रधान मंडळात काम करायचे. सचिव जर म्हटलं तुम्हाला लक्षात अण्णाजी दत्तो जे आहे ते आपले सचिव राहिलेले आहे. आणि अमात्य जर म्हटलं लक्षात ठेवा रामचंद्र मुजुमदार. तर रामचंद्र मुजुमदार जे आहे ते अमात्य होते आणि यांचं काम राहते जमा खर्च पाहणे. जमा आणि खर्च पाहणे लक्षात ठेवा हे काम राहिलेलं आहे अमात्य रामचंद्र मुजुमदार. तर परराष्ट्र मंत्री जर म्हटलं तुम्हाला सुमंत, जे डबीर नावाचे व्यक्ती जे आहे ते या अष्टप्रधान मंडळामध्ये काम करत होते. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा रे, हा प्रश्न आयएमपी आहे. हा तुम्हाला बघून घ्या आतापर्यंत किती वेळा आला. पुणे लोहमार्ग चालक 2024, अहिल्यानगरला सुद्धा आला आणि आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. लक्ष द्या, काय प्रश्न होता? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर येते लक्षात ठेवा पुरंदर. पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा पुरंदरचा किल्ला जो होता या किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वर्ष होतं 1657. 1657 लक्षात ठेवा सईबाई यांच्या पोटी लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. वर्ष म्हटलं तर 1657. पुरंदरच्या किल्ल्यावर जो यांचा जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराज. पुढे बघा, संभाजी महाराजांचा एक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे रे. पहिला आहे बुधभूषण.
एक होता नायिका भेद, बघा दोन तर फेमस आहे. पहिल्या नंबरला बुधभूषण, त्यानंतर नायिका भेद. पण फेमस ग्रंथ लक्षात ठेवा, बुधभूषण नावाचा ग्रंथ जो आहे तो राहिलेला आहे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी संस्कृत भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला होता. आणि राज्यव्यवस्था कारभार किंवा राज्यकारभार या संबंधी जो आहे या ग्रंथ जो आहे लिहिण्यात आलेला आहे. बुधभूषण आणि नायिका भेद दोन ग्रंथ लक्षात ठेवा. छत्रपती संभाजी महाराज, जन्म झाला पुरंदरचा किल्ला 1657, आईचं नाव आहे सईबाई. आणि 1689 ला लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. 1689 यांची समाधी लक्षात ठेवा वडू बुद्रुक पुणे. तर वडू बुद्रुक नावाचं ठिकाण आहे, लक्षात ठेवायचं आहे पुणे. त्या वडू बुद्रुक पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी राहिलेली आहे. तर प्रश्न होता छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? लक्षात ठेवा पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पुढे आल्यावर बघा राजगड. राजगड होती लक्षात ठेवा स्वराज्याची पहिली राजधानी. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे राजगड जर म्हटलं आपल्याला राजगड काय आहे? स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं तर राजगड. त्यानंतर आहे रायगड. रायगड बघा लक्षात ठेवा स्वराज्याची पुढची जी राजधानी बनलेली आहे ती आहे रायगड. आणि रायगड किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा या रायगडावर झालेला आहे. 6 जून 1674 ला याच किल्ल्यावर लक्षात ठेवा राज्याभिषेक सुद्धा झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला रायगड या किल्ल्यावर झालेला आहे. आणि सिंहगड बघा कोंढाणा नावाचा जो किल्ला होता लक्षात ठेवा. कोंढाणा जिंकताना बघा तानाजी मालसुरे यांना वीरमरण आलेले होते लक्षात ठेवा. तर कोंढाणा किल्ला जो आहे याचंच नाव बदलून पुढे सिंहगड करण्यात आलेले आहे. आणि इथेच बघा दिलं होतं तर गड आला पण सिंह गेला. तर तानाजी मालसुरे सारखे व्यक्तिमत्व जे यांना वीरमरण या किल्ला जिंकताना आलेले आहे. सिंहगड बघा कोंढाणा जे आहे त्याचंच नाव सिंहगड करण्यात आलेलं आहे. आणि प्रश्न विचारला तुम्हाला का छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर 1657. या संभाजी महाराजांचे जे काही प्रश्न आहेत त्याला मोठ्या प्रमाणात प्रश्न पडताना दिसतात. म्हणजे क्लिअर करून ठेवा. छोटे छोटे पॉइंट आहे माहित असणं आवश्यक राहणार आहे. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट बघा प्रश्न आहे तुम्हाला जालना चालक 2024 ला प्रश्न होता. थोडासा आउट ऑफ दी बॉक्स हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता. बघा प्रश्न काय आहे? पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत त्यांनी विचारलाय बघा पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असेल? आउट ऑफ दी बॉक्स प्रश्न आहे तुम्हाला. हे प्रश्न तुक्के मारणारे प्रश्न राहतात लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं उत्तर आहे रे मुजुमदार. लक्षात ठेवा मुजुमदार जो आहे लक्षात ठेवा तो होता पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असेल. लक्षात ठेवा मुजुमदार नावाचे व्यक्ती जे आहे हे इथे अधिकारी राहत होते. त्याच्यानंतर बघा पुढे इथे जर म्हटलं पेशवे काळात बघा पहिला पेशवा जर विचारला आपल्याला माहित असायला पाहिजे. पहिला पेशवा जर व्यक्ती कोण होते लक्षात ठेवा ते होते बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथ जे राहिलेले आहेत ते होते आपले पहिले पेशवे. लक्षात ठेवायचे बाळाजी विश्वनाथ. आणि बाळाजी विश्वनाथ यांना 2 मुलं होते लक्षात द्या रे. पहिले होते बघा बाजीराव पहिला. पहिल्या नंबरला लक्षात ठेवायचं आहे बाजीराव पहिला. आणि दुसरे जे होते लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे चिमाजी अप्पा. हे 2 मुलं जे आहे पहिला पेशवे जे होते बाळाजी विश्वनाथ यांची 2 मुलं बाजीराव पहिला आणि चिमाजी अप्पा. आणि जर तुम्हाला विचारलं का पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे तर लक्षात ठेवायचं आहे पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत जो अधिकारी असणारा व्यक्ती होता लक्षात ठेवा मुजुमदार जो आहे तो पेशवे काळात अधिकारी राहिलेला आहे. त्यांचं उत्तर होतं मुजुमदार. तर प्रश्न बघा जालना चालक 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. क्लिअर आहे? पुढे चला. हा तो अतिशय सिंपल प्रश्न बघा. चंद्रपूर SRPF 2024 ला प्रश्न विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय? सर्वात सिंपल प्रश्नापैकी एक लक्षात ठेवा जिजाबाई जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं आईचं नाव राहिलेलं आहे जिजाबाई. एक लक्षात द्या आता बघा जिजाबाई जे आहे यांचा जन्म झाला होता 12 जानेवारी 1598. आणि ठिकाण जर म्हटलं बघा सिंदखेड राजा. लक्षात ठेवायचं आहे सिंदखेड राजा बुलढाणा. सिंदखेड राजा बुलढाणा इथे जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा बुलढाणा इथे जन्म झाला होता जिजाबाईंचा. पुढे लक्षात ठेवा 12 जानेवारी हा आपण एक दिवस सुद्धा साजरा करतो रे. लक्षात ठेवायचा आहे राष्ट्रीय युवक दिन. लक्षात ठेवा
राष्ट्रीय युवक दिन म्हटलं तर 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती, आणि याच दिवशी बघा आपल्या जिजाबाई ज्या राहणार आहे, वीर माता जिजाबाई यांचं लक्षात ठेवा, जन्मरात्री 12 जानेवारी 1598, सिंदखेड राजा बुलढाणा. ठिकाण जर म्हटल्याला सिंदखेड राजा बुलढाणा. एक प्रश्न विचारला होता तुम्हाला बघा, का छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोड कुठे राहणार आहे? लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचं आजोड ज्या ठिकाणी राहिलेलं आहे ते आहे सिंदखेड राजा बुलढाणा. हेच तुम्हाला विचारलं होतं का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय? जिजाबाई. 12 जानेवारी 1598, सिंदखेड राजा बुलढाणा इथे त्यांचा जन्म झालेला होता. पुढे चला, नेक्स्ट बघा रे, 9 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, लातूर पोलीस 2024. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला? लक्षात घ्या, लातूर पोलीसला प्रश्न आला, कोणता किल्ला निर्माण केलेला आहे? लक्षात घ्या रे, प्रतापगड. प्रतापगड नावाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या काळामध्ये निर्माण केलेला आहे. याच प्रतापगडाच्या पायथ्याशी बघा छत्रपती शिवाजी महाराज, लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला. लक्षात ठेवा, अफजल खानाचा जो वध याच ठिकाणी करण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचा आहे, 1659 या वर्षी अफजल खानाचा वध जो आहे प्रतापगडच्या पायथ्याशी करण्यात आलेला आहे. 1659, आणि याच अफजल खानाची समाधी सुद्धा त्या पायथ्याशी बांधण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती समाधी बांधलेली होती. तर अफजल खानाचा वध सुद्धा 1659 ला प्रतापगडच्या पायथ्याशी करण्यात आलेला आहे. दुसरं बघा, कोंढाणा. कोंढाण्याचं नवीन नाव बदलून ठेवलं होतं सिंहगड. तुम्हाला माहित आहे, कोंढाणा जिंकताना बघा तानाजी मालसुरे यांना वीरमरण आलेले होते, आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं गड आला पण सिंह गेला, आणि त्यावरूनच बघा कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कोणता किल्ला निर्माण करण्यात आला? प्रतापगड. तर प्रतापगड नावाचा किल्ला मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळात निर्माण केलेला होता. तोच प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा, 10 नंबरचा प्रश्न मीरा भाईंदरला आलेला आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान पद यांची चुकीची जोडी ओळखा. ते लक्ष द्या बघा, चुकीची जोडी ओळखा विचारलेला आहे. प्रश्न शेवटपर्यंत वाचत चला, एंडिंगला तिथे हो विचारलाय की नाही विचारलाय माहित असणं जरुरी आहे. नाही तुम्ही बघा शेवटी नाही देऊन राहते, आपण उत्तर दुसरं टिक करून येतो. घाई करायची नाही, प्रश्न केअरफुली वाचा, त्याच्यानंतर उत्तराकडे चला. चुकीची जोडी विचारली आहे बघा रे, मोरो त्र्यंबक पिंगळे जे आहे ते प्रधान, बरोबर आहे, राज्यकारभार चालवणे त्यांचं पूर्ण काम होतं. हंबीरराव मोहिते लक्षात ठेवा सेनापती, सैन्याची व्यवस्था करणे हे सुद्धा बरोबर आहे. अण्णाजी दत्तो जे आहे लक्षात ठेवा ते सचिव राहिलेले आहे, हे सुद्धा बरोबर राहिलेले आहे. निराजी रावजी सुमंत नाही, लक्षात ठेवा ते होते न्यायाधीश, आणि यांचं काम होतं न्यायदान करणे. कोणाचं म्हटलं तुम्हाला? निराजी रावजी. सुमंत म्हटलं तर रामचंद्र डबीर नावाचे व्यक्ती सुमंत होते, ज्यांचं काम होतं परराष्ट्र व्यवहार किंवा परराज्याशी संबंध ठेवणे. तर त्यामुळे बा परराज्य संबंध ठेवताना काम बघणारे व्यक्ती होते सुमंत, आणि निराजी रावजी जे आहे ते व्यक्ती न्यायाधीश म्हणून जे आहे त्यांनी काम बघितलंय. ते 4 नंबर चुकीचं आहे. आपल्याला चुकीची जोडी या प्रश्नामध्ये विचारलेली होती, मग याचं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर तुम्हाला 4. 10चं प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. अष्टप्रधान मंडळावर हा प्रश्न सुद्धा पुन्हा विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट चला, पुन्हा बघा तोच आहे, वर्धा पोलीस 2024 ला प्रश्न विचारलेला होता. पुन्हा अष्टप्रधान मंडळावर हा प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा इकडे, खालीलपैकी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लक्षात ठेवा समावेश नव्हता? कोण नव्हतं ते विचारलं आहे. पहिलं बघा रे, कान्होजी जेदे आहे का? नाही, हेच व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. हंबीरराव मोहिते होते, सेनापती म्हणून जे आहे ते काम बघणारे व्यक्ती राहिलेले आहे हंबीरराव मोहिते. दत्ताजी वाकनीस लक्षात ठेवा राहिलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. निराजी रावजी सुद्धा राहिलेले आहे, न्यायाधीश म्हणून बघा निराजी रावजी यांनी काम बघितलं आहे. त्यामुळे हंबीरराव मोहिते, दत्ताजी वाकनीस, निराजी रावजी सुद्धा राहिलेले आहे. कान्होजी जिंदे नावाचे व्यक्ती जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये नाहीये. जर तुम्हाला अमात्य विचारलं तर अमात्य होते, लक्षात ठेवा रामचंद्र मुजुमदार, ज्यांचं काम होतं जमा खर्च पाहणे. आणि सुमंत विचारतात डबीर नावाचे व्यक्ती जे सुमंत होते, ज्यांचं काम आहे परराज्याशी संबंध ठेवणे. तर यामुळे बघा 1 नंबरचं ऑप्शन आपलं राहणार आहे 1, हे अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता. पुढे चला, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न बघा, हा प्रश्न बघा मित्रांनो तुम्हाला
12 नंबरचा प्रश्न आलेला आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? बघा, छत्रपती संभाजी महाराजांनी टोटल 4 ग्रंथ लिहिलेले आहे आणि इथे प्रश्न विचारलाय कोणता ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. रत्नागिरी पोलीस, यवतमाळ पोलीस, आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. समाजभूषणम नाही, शाकुंतलम नाही, कुमार संभवा नाही, एकच आहे बुधभूषण. बुधभूषण नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला होता आणि हा ग्रंथ बघा राजकारणासंबंधी जो आहे हा ग्रंथ राहिलेला आहे. लक्षात ठेवायचा आहे, राजकारणासंबंधी हा ग्रंथ बुधभूषण नावाचा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला होता. आणि बुधभूषण ग्रंथामध्ये त्यांनी बघा 6 जून 1674 बघा इकडे 6 जून 1674 ला जो राज्याभिषेक झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्या राज्याभिषेकाचा सुद्धा उल्लेख लक्षात ठेवा. राज्याभिषेकांचा उल्लेख या ग्रंथात केलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. तो ग्रंथ म्हटलं तर बुधभूषणम. 20 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न जो आहे विचारण्यात आलेला आहे. बुधभूषणम आहे, नायिकाभेद आहे, सत्सतात यासारखे ग्रंथ जे आहे 4 ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले आहे. इथे तुम्हाला ऑप्शन येणार बुधभूषणम संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ राहणार आहे. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा. 13 नंबरचा प्रश्न बघा, रत्नागिरी पोलीस 2024 ला विचारला आहे. बघा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी, आता सांगितलं तुम्हाला अष्टप्रधान मंडळ चांगलं करून ठेवा, त्यावर वारंवार प्रश्न दिसतोय तुम्हाला. बघा नाही ते हा 7वा 8वा प्रश्न असेल का जो फक्त अष्टप्रधान मंडळावर विचारलेला आहे. मग त्यामुळे अष्टप्रधान मंडळ तुम्हाला एक्झॅक्टली चांगलं करून ठेवणं आवश्यक राहणार आहे. रत्नागिरी पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. निराजीरावजी जर आपल्या इथे काय राहिलेले आहे ते होते न्यायाधीश. न्यायाधीश म्हणून बघा निराजीरावजी होते. अमात्य आहे बघा रे रामचंद्र मुजुमदार, लक्षात ठेवायचं आहे. अमात्य म्हटलं तर रामचंद्र मुजुमदार. कार्य होतं जमा खर्च पाहणे, लक्षात ठेवा. कार्य जर म्हटलं त्यांचं जमा खर्च पाहणे. प्रधान म्हटलं तर मोरो त्र्यंबक पिंगळे, लक्षात ठेवा. काय म्हटलं यांना मोरो त्र्यंबक पिंगळे जे आहे ते प्रधान राहिलेले आहे आणि त्यांचं कार्य जर विचारलं बघा राज्य कारभार चालू त्यांचं काम होतं. आणि न्यायाधीश जर म्हटलं तर निराजीरावजी हे न्यायाधीश राहिलेले आहे. पुन्हा एक पद आहे रे सुमंत. रामचंद्र डबीर नावाचे व्यक्ती जे आहे ते सुमंत म्हणून लक्षात ठेवा, काम करणारे व्यक्ती आहे रामचंद्र डबीर. आणि सुमंताचं काम होतं परराज्यांशी संबंध ठेवणे. परराज्य म्हणजे परराष्ट्र व्यवहार किंवा परराष्ट्र मंत्री म्हणून काम करणारा व्यक्ती म्हणजे सुमंत रामचंद्र डबीर राहिलेले आहे. हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. निराजीरावजी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. न्यायाधीश म्हणून जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात ते काम करत होते. पुढे चला, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. आता बघा रे, हा प्रश्न आतापर्यंत 25 पेक्षा अधिक वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. लातूर चालक 2024, बीड पोलीस 2024, जालना 2021 आणि आतापर्यंत 25 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा काय आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? लक्षात ठेवायचं आहे. उत्तर सिंपल आहे, 1761 ला झालेला आहे पानिपतचे तिसरे युद्ध. लक्ष द्या इकडे बघा. सर्वात पहिले बघा पानिपत. आणि पानिपतचे युद्ध जर म्हटलं लक्षात ठेवायचे आहे टोटल 3 पानिपतचे युद्ध जे आहे ते आतापर्यंत झालेले आहे. बघा रे, पहिले जे झाले होते लक्षात ठेवायचं आहे ते आहे 1526. दुसरे जे झाले होते लक्षात ठेवा ते आहे 1556 आणि तिसरे जे झालेले आहे ते लक्षात ठेवा 14 जानेवारी 1761. 3 वेळा जे आहे पानिपतचे युद्ध आता पण झाले आहेत. पहिले, दुसरे, तिसरे. पहिले 1526, दुसरा आहे 1556, तिसरा आहे 1761, 14 जानेवारी 1761. पहिले युद्ध बघा पुन्हा झालाय बाबर वर्सेस इब्राहिम लोदी. लक्षात ठेवा बाबर वर्सेस इब्राहिम लोदी यांच्यामध्ये बघा 1526 ला पानिपतचे पहिले युद्ध झालेले आहे. बाबर वर्सेस इब्राहिम लोदी यामध्ये बघा बाबरने इब्राहिम लोदी यांचा पराभव केला आणि इथे मुघल साम्राज्याची स्थापना 1526 ला भारतामध्ये केलेली आहे. तर बाबर वर्सेस इब्राहिम लोदी यात विजयी बाबर झालेला होता. 1526 ला पहिले पानिपतचे युद्ध झालेलं आहे. पुढे बघा दुसरं पानिपतच्या युद्धाचा जर आपण विचार केला ते झालाय 1556. अकबर, लक्षात ठेवा, किंवा अकबरचा एक सरदार आहे बराम खान. विचारते कधी कधी अकबर वर्सेस किंवा म्हणाला बराम खान वर्सेस हेमू. लक्षात ठेवायचं आहे अकबर वर्सेस हेमू किंवा बराम खान वर्सेस हेमू जे आहे यांच्या दरम्यान दुसरं पानिपतचं युद्ध झालेलं आहे.
आणि तिसरं पानिपतचं युद्ध मित्रांनो लक्षात ठेवा ते झालं होतं अहमद शाह अब्दाली. अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे यांच्यामध्ये लक्षात ठेवा तिसरे पानिपतचे युद्ध झालेले आहे. अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे 14 जानेवारी 1761. या युद्धामध्ये जवळपास 1.25 लाख जे आहे मराठा सैन्य जे आहे यांचा पराभव इथे करण्यात आलेला होता. इथे विचार तुम्हाला का पानिपतचं तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झालं? 1761. अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे. इथे लक्षात ठेवा यावेळेस पेशवा म्हणून जे या युद्धावर गेलेले होते लक्षात ठेवा ते होते विश्वासराव, आणि सेनापती म्हणून ज्यांना या युद्धामध्ये जबाबदारी देण्यात आलेली होती ते व्यक्ती राहिले आहे भाऊ सदाशिवराव. कधी कधी प्रश्न येते का कोण कोण गेलेलं होतं? लक्षात ठेवा पेशवानं पाठवलं होतं विश्वासराव, सेनापती म्हणून भाऊ सदाशिवराव, आणि कोणामध्ये झालाय अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे यांच्यामध्ये पानिपतचं तिसरे युद्ध झालं ज्यामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला आहे. वर्ष होतं 14 जानेवारी 1761. लक्षात घ्या पानिपतचे युद्ध जर विचारले तर 3 पानिपतचे युद्ध आपल्याला झालेले आहे. 1526, 1556, 1761. पहिलं झालेलं आहे बाबर वर्सेस इब्राहिम लोदी. दुसरं लक्षात घ्या बराम खान वर्सेस हेमू किंवा अकबर वर्सेस हेमू, आणि तिसरं आहे अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे. हे युद्ध असं आहे मित्रांनो ज्या युद्धानं ठरलं की आता मराठे भारतावर राज्य करणार नाही. नाहीतर 1760 पर्यंत जर विचार करतो तर भारतामध्ये सर्वात पॉवरफुल जर सत्ता त्यावेळेस कोणती होती तर मराठ्यांची सत्ता सर्वात पॉवरफुल राहिलेली आहे. पण एक युद्ध त्या युद्धाचा परिणाम एवढा गंभीर झाला की आता मराठे भारतावर राज्य करणार नाही हे या युद्धानं स्पष्ट केलं होतं. ते होतं लक्षात ठेवायचं आहे पानिपतचं तिसरं युद्ध 14 जानेवारी 1761. कोणामध्ये म्हटलं तर अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे. 3 युद्ध तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 25 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारलेला आहे. क्लिअर आहे? ओके चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. बघा पुढचा प्रश्न पुन्हा आला रे. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? सिंधुदुर्ग, बीड, त्यानंतर सिंधुदुर्ग चालकला आला. 10 पेक्षा अधिक वेळा आत्ताचा प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्षात घ्या पानिपत हे कोणत्या राज्यामध्ये आहे? हरियाणा. हरियाणा जे राज्य आहे या हरियाणा राज्यामध्ये प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले ठिकाण पानिपत हरियाणा या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा राज्य जर म्हटलेला हरियाणा. आणि पानिपतच्या लढ्या आता सध्या 3 पानिपतच्या लढ्या ज्या गाजलेल्या आहेत. 1526 पहिलं, 1556 दुसरं, आणि 1761 ला तिसरं पानिपतचं युद्ध जे झालेलं होतं अहमद शाह अब्दाली वर्सेस मराठे यांच्यामध्ये युद्ध गाजलेलं आहे. लक्षात ठेवा पानिपत शहर जर विचारलं हरियाणा या राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला पानिपत नावाचं शहर जे आहे हरियाणा या राज्यामध्ये राहणार आहे. तोच प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा तर 25 पेक्षा अधिक वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. पुढेच बघा इथे चंद्रपूर आहे, दौंड आहे, लातूर आहे, जालना आहे, इथे सुद्धा प्रश्न भंडाराला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. बघा रे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? सिंपल प्रश्न आहे. खूप काही याच्यामध्ये डोकं लावणारे लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे पहिल्यांदा सिंपल आहे रे शिवनेरी. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे 19 फेब्रुवारी 1630 ला. लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झालेला आहे 19 फेब्रुवारी 1630. लक्षात ठेवा तारीख जर म्हटलेला 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि जर विचारलं मृत्यू तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय रायगड. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 1680 ला मृत्यू झालेला आहे. किल्ला म्हटलं तर रायगड 1680 ला मृत्यू झाला आणि जन्म म्हटलं तर 1630. 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज यांना लाभलेलं आहे. पुढे बघा रे तोरणा IMP आहे. तोरणा बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा जिंकलेला पहिला किल्ला. लक्षात ठेवा काय म्हटलेलं जिंकलेला पहिला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तर तोरणा. तोरणा जो लक्षात ठेवा जिंकलेला पहिला किल्ला. आणि याच किल्ल्याला जिंकून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मूर्तवेड रोवलेली आहे. तो किल्ला म्हटलं तर तोरणा. पुढे बघा राजगड. राजगडचं जुनं नाव आहे रे मुरुंबदेव. यालाच म्हणते स्वराज्याची पहिली राजधानी. लक्षात ठेवा मित्रांनो जो राजगड नावाचा किल्ला आपला ज्याला आपण मुरुंबदेव म्हणून ओळखतो याला सांगतो आपण स्वराज्याची पहिली राजधानी. ती राहणार आहे राजगड. आणि नंतर जे राजधानी बनलेली आहे ती लक्षात ठेवा रायगड. आणि रायगडावर बघा 6 जून 1674. लक्षात ठेवायचं तारीख म्हटलं 6 जून 1674 ला रायगडावर इथेच बघा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सुद्धा लक्षात ठेवा इथे झालेला आहे. रायगडावरच 6 जून 1674 ला राज्याभिषेक झालेला आहे आणि याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 1680 ला मृत्यू झाला. ते तुम्हाला चारही गोष्टी माहित पाहिजे बघा. पहिला ऑप्शन आहे तोरणा. स्वराज्याचा बघा मुहूर्तमेढ रोवलेला किल्ला म्हणजे तोरणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला जर किल्ला विचारला मित्रांनो तो राहणार तोरणा. जन्म झाला शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630. मृत्यू झाला रायगड 1680. त्यानंतर आहे राजगड. तर राजगड लक्षात द्या. स्वराज्याची पहिली राजधानी जर विचारला तुम्हाला तर राजगड आणि रायगड जो आहे त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा झालेला होता. तारीख होती 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा रायगडावर झालेला आहे. हा प्रश्न तुम्हाला आयएमपी राहणार. 25 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो लक्षात ठेवा आतापर्यंत जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न परभणी, पुणे, नवी मुंबई आणि आतापर्यंत बघा 10 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. मागच्या वर्षी 2024 चा विचार करत असताना आतापर्यंत जेवढे पण प्रश्न बघितले आहेत ते मॅक्झिमम 2024 ला विचारलेले आहेत. हळूहळू तुम्हाला जाणवेल की या टॉपिकवर वेटेज वाढलेलं आहे म्हणून हा टॉपिक तुम्ही स्किप करू नका मित्रांनो. याचा एक पार्ट मी पुन्हा घेऊन येणार आहे. त्या पार्टमध्ये डिटेलमध्ये टोटल मराठा साम्राज्य आपण याचं लेक्चर घेऊ आणि सगळे मराठा साम्राज्याला कव्हर करण्याचा प्रयत्न परीक्षा भूमिक माहितीसह आपण घेऊ देणार आहे. ते लेक्चर मी काही दिवसातच तुम्हाला लवकर उपलब्ध करून